ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेतील बुरुड गल्ली येथे बांबूपासून विविध कलाकृती साहित्य बनवणाऱ्या संध्यादेवी सूर्यवंशी यांची संघर्षमय कहाणी। आज महिला दिन, महिला एक दुर्गेचं रूप, महिला एक सावित्रीची लेक अशा मिरजेतील बुरुड गल्ली येथील एका महिलेची संघर्षमय कहाणी आहे। संध्यादेवी गजानन सूर्यवंशी यांनी त्यांचा नवरा वारल्यापासून न खचून जाता त्यांनी बांबू स्क्रॅपचा कोर्स करून आपले आणि आपल्या कुटुंबियांचे संगोपन करीत आहेत। दरम्यान त्यांनी हा कोर्स पूर्ण करून गेली 17 वर्ष झाले मिरजेतील बुरुड गल्ली येथील आपल्या राहत्या घरातून बांबूपासून तयार केलेल्या वस्तू विकण्यास सुरुवात केली। त्यांची परिस्थिती हालाकीची असून देखील त्या कधी डगमगल्या नाहीत। त्यांनी एक सक्षम महिला म्हणून काम करण्यास सुरुवात केली। त्यांच्यावर आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी असल्याने त्यांनी हा कोर्स करून बांबूपासून विविध कलाकृती साहित्य बनवण्यास सुरुवात केली। त्यांनी बांबूपासून आकाशकंदील, फ्लॉवर पॉट, फुलपरडी, मासे, चिमण्या, अंगठी, फुलांचे वेल, वॉलपीस, लेटर बॉक्स, पेन बॉक्स, चिमणीचे घरटे, फाईल ट्रे, फुलांचे बुके, घर, नाताळमध्ये झोपडी या वस्तू करण्यास सुरुवात केली। त्यांनी बांबूपासून या सर्व गोष्टी बनवल्याने त्यांना बाहेरून देखील चांगला प्रतिसाद मिळाला। त्यांच्या या वस्तू महाराष्ट्रभर खपत आहेत। मोठमोठ्या प्रमाणात त्यांना या वस्तू बनवण्यासाठी ऑर्डर मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। याचबरोबर त्यांनी अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी आणि घडवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली। मागील आठवड्यामध्ये त्यांनी तासगाव येथे महिलांना याचं प्रशिक्षण दिलं। माझं नाव संध्यादेवी गजानन सूर्यवंशी, मी गुरुवारपेठ बुरुड गल्लीमध्ये राहते। माझं बांबू क्राफ्टचा कोर्स झालेला आहे। मी मिरजमध्ये गव्हर्नमेंटचा कोर्स वर्षाचा घेतलेला आहे। सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मी ट्रेनिंग घ्यायला जात होते। आता मी 17 वर्ष झालं ह्या व्यवसायामध्ये आहे आता आम्ही आकाशकंदील वगैरे फुलं वगैरे करतो। माझी वर्षाची ऑर्डर असते, नाही म्हणलं तर 1 लाखभर वर्षाचं माझं हे होतं। आणि मी आता साताऱ्याला पण जाऊन आमच्या बांबूचं जी परीक्षा देऊन आलेले त्याचे पण मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे। त्यामध्ये मी पास झालेले आहे आणि त्यांच्यामार्फत आणि आम्ही कोर्स केल्यामार्फत मला ट्रेनिंगचं पण हे येतात, जॉब येतात। ट्रेनिंग द्यायला पण मी जाते। परवा तासगावमध्ये 15 दिवसाचं ट्रेनिंग दिलेलं आहे मी आणि बोलवाडमध्ये पण दिलेलं आहे। ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी मी सगळीकडे ट्रेनिंग द्यायला जाते। आता मी महाबळेश्वरला सुद्धा 8-10 दिवस चाललेले आहे। हा माझा हे आहे। मी ह्याच्यामध्ये कोर्स केल्यामुळं माझे मिस्टर वारल्यापासून मी पुढं मी पाऊल टाकलेलं आहे। हे इथंपर्यंत आता मी एक टीचर ह्याच्यामधनं मी आता ह्याच्यामध्ये हे झालेले आहे। मला सपोर्ट देणारे आमचे भैया वगैरे, आमचे भाऊ वगैरे, चुलते वगैरे सगळ्यांनी मला ह्यात सपोर्ट दिलेला आहे। तसेच ग्रामीण भागातील महिलांनाही प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं काम संध्यादेवी सूर्यवंशी करत आहेत। येत्या 2 दिवसात महाबळेश्वर या ठिकाणी महिलांना 10 दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी जाणार आहेत। अशा या सक्षम महिला संध्यादेवी गजानन सूर्यवंशी यांना महिला दिनाच्या निमित्ताने महानकरे न्यूज कडून त्यांच्या कार्यास सलाम। महानकरे न्यूजसाठी आदी माने, मिरज।